शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज सुनावणी होती ती आता उद्यावर गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे शिवसेना पक्ष आणि चिन्हाचं नेमकं काय होणार यावर आता उद्या सुनावणी होणार आहे। शिवसेना आणि पक्ष या सगळ्या संदर्भात निवडणूक आयोगानं केंद्रीय निवडणूक आयोगानं जो निकाल दिलेला होता, शिवसेना पक्ष आणि चिन्ह हे एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात देण्यात आलेलं होतं निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार, आणि त्याला ठाकरेंनी सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान केलेलं आहे आणि त्याची सुनावणी आज होणार होती ती आता उद्यावर गेलेली आहे। शिवसेना पक्ष चिन्ह सुनावणी आता उद्यावर गेलेली आहे। त्यामुळे आता उद्या नेमकं काय होणार याचीच उत्सुकता संपूर्ण राज्याच्या राजकारणाला लागलेली आहे। आणि एकंदरीत आपण बघतोय आज कॅबिनेटच्या अगोदर शिवसेना मंत्र्यांची ज्यावेळेला बैठक झाली त्यावेळेला एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्ष चिन्हाच्या सुनावणी संदर्भात सुद्धा मंत्र्यांसोबत चर्चा केल्याची माहिती सुद्धा मिळते आहे। अधिक माहितीसाठी जाऊयात, कृष्णात पाटील आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। कृष्णात, आज काय होणार याकडे लक्ष लागलेलं असताना आता सुनावणी उद्यावर गेली आहे। गेल्या काही दिवसांपासून ही सुनावणी सुरू झालेली आहे। 2 वेळा ही सुनावणीचा हा दुसरा टप्पा सलग होताना पाहायला मिळतोय, परंतु आता सुनावणी ही पुन्हा उद्यावर ढकलण्यात आलेली आहे। अर्धवट सुनावणी झालेली पाहायला मिळाली। त्यामध्ये शिवसेना पक्ष नाव आणि चिन्ह जे आहे त्या संदर्भातली ही सुनावणी सुरू आहे। इतक्या मोठ्या अगदी कृष्णा, आपण बघतोय अनिल देसाई सुद्धा आपल्याला दिसत आहेत सुप्रीम कोर्टातून बाहेर येताना, आणि त्यामुळे देसाई साहेब बोलतात, विनोद देसाई साहेब बोलतात। आज सुनावणी होऊ शकली नाही। प्रकरण जेव्हा सुनावणीसाठी आलं तेव्हा ते उद्यावरती गेलेलं आहे। परत 4:30 वाजेपर्यंत खरं तर कोर्ट बसलं। आज माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या बोर्डवर जी केस होती आमची 36 क्रमांकावर होती। केसेस येत गेल्या, आम्हाला अपेक्षा होती दुपारनंतर लागलीच आमची केस बोर्डवर येईल आणि आर्ग्युमेंट सुरू होतील, परंतु काही बार काउन्सिलच्या सुनावणीमध्ये भरपूर वेळ गेला। त्यांच्या सगळ्यांच्या सुनावण्या झाल्या, त्यावर त्यांनी भाष्य केलं, ऑर्डर्सच्या बाबतीमध्ये सुद्धा केलं, आणि त्याच्यानंतरच्याही 2 केसेस अशा रीतीने झाल्या आणि वेळ जी संपली, कोर्टाची वेळ संपली, त्यावेळेला आमचे काउन्सिल कपिल सिब्बल यांनी कोर्टाने विचारणा केली असता कोर्टाने आम्हाला लगेच सांगितलं की उद्या आपण दुपारी 2 किंवा जास्तीत जास्त 2:30 वाजेपर्यंत सुरू तुमचं करू आणि कंटिन्युअस करू। म्हणजे उद्याच्या 2 वाजल्यानंतर कंटिन्यू उद्या 2 वाजल्यानंतर उद्याच्या युक्तिवाद आपल्या बाजूने राहील। युक्तिवाद आपल्या बाजूने कपिल सिब्बल साहेब करतील, कामत साहेब करतील, जे आता ज्या कोर्टामध्ये राहील त्या। आज खरं तर खूप तयारी करून कपिल सिब्बल 2 वाजल्यापासून बसले। तयारी ही सारखी करावीच लागते आणि तयारी करूनच काउन्सिल येत असते। पण कोर्टाची जी गती होती त्यानुसार असं वाटत होतं की प्रकरण येऊ शकेल, सुनावणी होईल। दुपारच्या वेळेला असं वाटलं होतं, कारण 20 वगैरे नंबर होऊन गेले होते, परंतु काही प्रकरण बार काउन्सिल ऑफ इंडियाचे जी काही त्या बाबतीमध्ये खूप वेळ गेला, डिजिटल अरेस्टच्या बाबतीमध्ये सुद्धा बराच वेळ गेला, आणि त्यामुळे तुमचा युक्तिवाद पूर्ण होईल ही अपेक्षा आहे। उद्या होईल। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अनिल देसाई यांनी माध्यमांशी संवाद साधलेला। उद्या 2:30 वाजता युक्तिवाद होईल। 2 ते 2:30 या दरम्यान मध्ये आज 36 नंबरला केस होती, मात्र आज सुनावणी होऊ शकली नाही।